स्वीकृत नगरसेवक पद नाकारल्यानंतर मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर नाराज झाली होती। पण ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नेते राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आले आणि प्रभाग समितीवर अध्यक्ष पद देऊन तोडगा निघाला। मात्र यावेळी मनसेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लिहून घेतलंय। पाहूयात यावरचा रिपोर्ट। आधी स्वीकृत नगरसेवक पद आणि नंतर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावरून ठाकरे बंधूंमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र होतं। पण अखेर मनसेच्या अटी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मान्य केल्यात। त्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेकडून 5 प्रभाग समित्यांवर एक वर्ष मनसेचा अध्यक्ष राहणार आहे। दरवर्षी एका प्रभाग समितीवर मनसेचा नगरसेवक अध्यक्ष असेल। विशेष म्हणजे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षाबाबत मनसेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लिहून घेतलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आले, तर मनसेचे 6 नगरसेवक जिंकले। नगरसेवकांच्या आकड्यांनुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 3 स्वीकृत नगरसेवक मिळाले। यापैकी 1 स्वीकृत नगरसेवक पद आम्हाला द्या अशी मागणी मनसेने केली। मात्र उद्धव ठाकरेंनी मनसेला प्रतिसाद न देता 3ही ठिकाणी नावं दिली। त्यामुळे युतीत लढूनही स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यानं मनसे नाराज झाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती। मनसे तटस्थ राहिली असती तर ठाकरेंच्या वाट्याला येणाऱ्या प्रभाग समित्या महायुतीकडे गेल्या असत्या। त्यामुळे आधी संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानावर आले। त्यानंतर वरुण सरदेसाई हे शिवतीर्थ निवासस्थानी गेले। मनसेचे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासोबत बैठक झाली, ज्यात मनसेची प्रभाग समित्यांवर एक वर्ष अध्यक्षपदाची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने मान्य केली। एका समितीमध्ये नाही, आम्ही जेव्हा एकत्र येण्याचं ठरवतो तेव्हा त्या सगळ्या केवळ प्रभाग समिती नाही तर ओव्हरऑल मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्याच फंक्शनिंगमध्ये आपण जरा सांगायचं झालं तर मग काही समित्यांचं अध्यक्षपद हे आमच्याकडे असेल, काही समित्यांचं अध्यक्षपद हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे असेल, काही समित्यांचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असेल। त्यामुळे सगळ्यांना सन्मानपूर्वक तशी रिप्रेझेंटेशन मिळावं असा आम्ही तोडगा काढलेला आहे। मी तसं उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत विषय पोचवलेला आहे, संदीप देशपांडेजींनी राज ठाकरे साहेबांपर्यंत विषय पोचवलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या नेत्यांनी सुद्धा त्याला होकार दिलेला आहे। मुळात अशी नाराजी असं काही नाही, वाटाघाटी चालू होत्या। वाटाघाटीमध्ये थोडेसे चढउतार हे होतच असतात आणि आज फॉर्म भरायचा अंतिम दिवस असल्यामुळे अंतिम टप्प्यावर आलेल्या वाटाघाटी आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं। त्याप्रमाणे मनसेला दरवर्षी एक प्रभाग समिती मिळेल वाटाघाटीप्रमाणे आणि ती वेगवेगळ्या ठिकाणची असेल। जसं पहिल्या वर्षी जी नॉर्थ मिळते तसं दुसऱ्या वर्षी एफ नॉर्थ मिळेल, एफ नॉर्थ एफ साऊथ जी आहे ती, तिसऱ्या वर्षी पी पूर्व पी पश्चिम मिळेल, चौथ्या वर्षी SNT आहे जी आहे SNT ती मिळेल आणि पुन्हा 5व्या वर्षी पुन्हा जी नॉर्थ मिळेल, असं एकंदर आमचं ठरलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीनंतर महिनाभरातच राज ठाकरेंनी एकदा शिंदेंची भेट घेतली होती। त्यावरून राज ठाकरे पुन्हा शिंदेंच्या जवळ जाताय का अशी खलबतं राजकीय वर्तुळात सुरू झाली। त्यातच 65 नगरसेवक निवडून आल्यावरही एक स्वीकृत नगरसेवक उद्धव ठाकरेंनी मनसेला न दिल्यानं मनसेतही नाराजी पसरली। अखेर संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। तणाव वाढल्याची माहिती मला तुमच्याकडनं आता कळते। असं असेल तर नक्कीच आम्ही सगळे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, त्यांच्याशी बोलू आणि मी तर नेहमीच जातो। उद्धवजीही जातील, राज ठाकरे येतील, एवढं तुम्ही ताणू नका। मीडियाला हवंय म्हणून हा विषय फार ताणू नये, आम्ही एकत्रच आहोत। 19 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। एकत्र लढण्याचा पहिला प्रयोग मुंबई महापालिकेत झाला। अर्थात तरीही सत्ता गेली आणि भाजपचा महापूर आला। पण त्यानंतर एक स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यानं निर्माण झालेली नाराजी प्रभाग समितीवर अध्यक्षपद देऊन उद्धव ठाकरेंनी दूर केली। अर्थात यावेळी मनसेने लेखी स्वरूपात ठरावच केला, हे विशेष। कृष्णा सोनारवाडकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।